हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सेलिब्रिटी टॉक विथ मी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंडियन म्युझिक वर्ल्डमधल्या लेजेंडरी प्लेबॅक सिंगर आशाताई भोसले यांच्याबद्दल. त्या फक्त बॉलिवूड नाही तर मराठीसह अनेक भाषांमध्ये गाणाऱ्या अत्यंत वर्साटाईल सिंगर होत्या. आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला. त्या प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि रंगभूमीवरचे मोठे व्यक्तिमत्व पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या होत्या आणि भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांच्या त्या धाकट्या बहीण होत्या. लहानपणापासूनच घरातच संगीताचा माहोल असल्यामुळे त्यांना क्लासिकल म्युझिक आणि स्टेज यांची ओळख नॅचरलरित्या झाली होती. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर आलेल्या आर्थिक अडचणींमुळे आशाताईंनी खूप लहान वयात स्टेजवर गाणं आणि चित्रपटांसाठी प्लेबॅक सिंगिंग सुरू केलं. सुरुवात मराठी चित्रपटातून झाली आणि नंतर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये छोट्या मोठ्या गाण्यांपासून त्यांची जर्नी पुढे सरकत गेली. त्या काळात मोठ्या सिंगर्समध्ये आपलं वेगळं स्थान बनवणं खूप टफ होतं, पण आशाताईंनी हार्डवर्क, प्रॅक्टिस आणि स्वतःचा डिस्टिंक्ट आवाज यामुळे आपली ओळख निर्माण केली. आशा भोसले यांचा सिंगिंग करिअर 6-7 दशकांपर्यंत चालला आणि त्यांची हजारो गाणी रेकॉर्ड केली. रोमॅन्टिक सॉंग्स, कॅबरेट नंबर्स, फोक स्टाईल, गझल्स, भावगीत, डिवोशनल म्हणजेच ऑलमोस्ट सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी एफर्टलेसली गायली. हिंदी सोबतच मराठी, गुजराती, बेंगाली, पंजाबी आणि इतर अनेक इंडियन लँग्वेजेसमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांच्या आवाजात एक खास चंचलता, स्वीटनेस आणि ॲक्टिंग सेन्स असल्यामुळे गाणं जणू पडद्यावरचं कॅरेक्टरच बनून येत असे. आपण मराठी लोकांसाठी तर आशाताई म्हणजे एक वेगळीच भावना. त्यांनी अनेक सुपरहिट मराठी गाणी दिली, भावगीत, चित्रपटगीत आणि हलकी फुलकी गाणी. त्यांच्या मराठी गाण्यांमध्ये विलेज फील, सिटी रोमॅन्स, भावस्पर्शी लिरिक्स आणि कॅची ट्यून्स असं हेवी कॉम्बिनेशन दिसतं. व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी खूप स्ट्रगल पाहिला. लहान वयात लग्न, मुलांची जबाबदारी, आर्थिक आणि मानसिक अडचणी या सगळ्यांचा सामना त्यांनी स्वतःच्या हिमतीने केला. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात म्युझिक डायरेक्टर R.D. बर्मन यांच्याशी त्यांचे नाते जुळले आणि दोघांनी मिळून हिंदी फिल्म म्युझिकला एकदम नवा, मॉडर्न आणि एक्सपेरिमेंटल फ्लेवर दिला. त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये R.D. बर्मन सोबतच्या गाण्यांना आजही कल्ट क्लासिक स्टेटस आहे. आशा भोसले यांना 7 फिल्मफेअर अवॉर्ड्स फॉर बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगर, 2 नॅशनल फिल्म अवॉर्ड्स, दादासाहेब फाळके अवॉर्ड आणि पद्मविभूषण असे अनेक मानाचे सन्मान मिळाले आहेत. सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या गायिका म्हणून त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालेली आहे. इतकी वर्ष ॲक्टिव्ह राहूनही त्यांनी नेहमी नवे कंपोजर्स, नवे स्टाईल्स ॲक्सेप्ट केले. फक्त सिंगिंग पुरतेच नाही तर आशाताईंनी उद्योजकतेतही नाव कमावले. आशाज या नावाने त्यांनी जगभरात रेस्टॉरंट चेन सुरू केली, जिथे इंडियन फूड आणि खास करून त्यांच्या नावावरून डिशेस ओळखल्या जातात. त्यांनी अनेक म्युझिक रियालिटी शोजमध्ये जज म्हणूनही काम केले, ज्यामुळे न्यू जनरेशन टॅलेंटला त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला. 12 एप्रिल 2026 मध्ये 92व्या वर्षी आशा भोसले यांचे निधन झाले आणि इंडियन संगीत सृष्टीतील एक सुवर्ण अध्याय संपला. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी दोन्ही जगतात शोककळा पसरली, पण त्यांच्या आवाजातली हजारो गाणी पुढची अनेक पिढी ऐकत राहणार आहेत. म्हणूनच म्हणतात, कलाकार जातो पण आर्ट अमर राहतं. आशाताईंच्या गाण्यांनी त्यांना कायमच इमॉर्टल केलं आहे.